काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी असेल, वालधुनी नदी असेल ओसंडून वाहत आहे। मी सध्या उभा आहे वालधुनी नदीच्या तटावर असलेल्या अशोकनगर परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी वालधुनी नदीच्या पुरावरती वालधुनी नदीची जे पाणी आहे ते नदीच्या काठावरती असलेल्या घरांमध्ये शिरलेलं आहेत। एकंदरीत पूर्ण घरं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो याच परिसरातील राहणारे तरुण जे आहेत या नदीच्या पाण्यामध्ये पोहताना दिसत आहेत आणि याचा आनंद घेताना दिसत आहेत। काल मध्यरात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि आज पहाटेपासूनच नदी असतील, उल्हास नदी असेल, वालधुनी नदी असेल ही ओसंडून वाहते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या नदीला भरती आल्याने अनेक ठिकाणच्या नदी पात्रावरच्या जे घरं आहेत त्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शिरलेलं चित्र दिसून येत आहेत। अशोकनगर, शिवाजीनगर, कल्याण परिसरातील पश्चिमेतील अशोकनगर, शिवाजीनगर हे देखील जलमय झालेले आहेत। अनेक घरं जे आहेत ते पाण्याखाली आहेत। तर दुसरीकडे जी या परिसरात राहणारी जे नागरिक तरुण आहेत आणि नागरिक आहेत ते या नदीचा आनंद या ठिकाणी घेत या नदीच्या पुरामध्ये पोहताना या ठिकाणी दिसतात। मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा प्रवाह जो आहे या ठिकाणी वाहताना दिसतो। अनेकाच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो। मात्र हे स्थानिक लोक या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात या प्रवाहाबरोबर या ठिकाणी पोहताना दिसतात, आनंद व्यक्त करताना दिसतात। तर दुसरीकडे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल यांच्याकडनं सतर्कतेचा इशारा देत नदीच्या बाजूला असलेली घरं जी आहेत ती खाली करण्यास सांगितलेले आहेत आणि ती हलवून सुरक्षित ठिकाणी जाण्यास त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र आता तरी देखील नदीच्या किनाऱ्यावर अनेक घरामध्ये अशाच प्रकारे नागरिक राहत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन चरणसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।